हॅलो गाईज, आपण फर्स्ट चॅप्टर प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटचा फर्स्ट पार्ट कंप्लीट केला होता. तर ज्यांनी फर्स्ट पार्ट नाही बघितला तो फर्स्ट पार्ट जाऊन पाहून घ्या, कारण की फर्स्ट पार्ट समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर आता आपण चालू करणार सेकंड पार्ट, हेनरी फेयल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिअरी ऑफ मॅनेजमेंट. ठीक आहे, हेनरी फेयल कोण होते? फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. हेनरी फेयल 1841 1925पर्यंत टिकले. ठीक आहे, was a French mining engineer who turned a leading industrialist and a successful manager. बोले मायनिंग इंजिनियर होते, मग ते जे आहे लीडिंग इंडस्ट्रियलिस्ट आणि सक्सेसफुल मॅनेजर बनले. ठीक आहे, बहुत असे त्यांनी इंडस्ट्रियलिस्ट लीडिंग बेस्ट इंडस्ट्रियलिस्ट बनले आणि मग एक सक्सेसफुल की बहुत सक्सेस मिळाली त्यांना. ठीक आहे, मॅनेजर बनले. ही स्टार्टेड हिज करिअर ॲज अ मायनिंग इंजिनियर इन ए फ्रेंच मायनिंग कंपनी. फ्रेंच मायनिंग कंपनीमध्ये ते मायनिंग इंजिनियरमधून स्टार्ट केलं ते त्यांनी, आणि मग रोज म्हणजे वाढ झाली तिच्या पोझिशनमध्ये आणि ते चीफ मॅनेजिंग डायरेक्टर बनले. आफ्टर कंडक्टिंग many experiments and observations in organization, Fayol proposed 14 principles of management, which are explained in his famous book General and Industrial Administration. हेनरी फेयलनी जे आहे 14 प्रिन्सिपल्स सांगितले. ठीक आहे, समजून सांगितले इन हिज फेमस बुक जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन. त्याच्या फेमस बुकमध्ये ज्याचं नाव आहे जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन. ड्यू टू हिज कॉन्ट्रीब्युशन इन डेव्हलपमेंट managerial thoughts he is called as father of modern management. याच्या अशा कॉन्ट्रीब्युशनमुळे डेव्हलपमेंटमध्ये कॉन्ट्रीब्युशनमुळे फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट याला म्हटलं गेलं आहे. ठीक आहे, फेयोल सजेस्टेड 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. फेयोलनी 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट सजेस्ट केले. ठीक आहे, दिस स्टेटमेंट सर्व ए गाईडलाईन्स फॉर डिसिजन मेकिंग अँड मॅनेजमेंट ॲक्शन. हे जे प्रिन्सिपल्स आहे याच्यामध्ये डिसिजन मेकिंगच्या गाईडलाईन्स आहे. ठीक आहे, डिसिजन कशा प्रकारे तुम्ही घ्याल. ठीक आहे, प्रॉपर डिसिजन कशा प्रकारे घ्याल, मॅनेजमेंट ॲक्शन्स, हां तुम्ही गोष्टी बरोबर मॅनेज कशा कराल. ठीक आहे, हा प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटचा चार्ट आहे. ठीक आहे, हा वाला हा तुम्ही पॉज करून वाचून घ्या. ओके, मी स्टार्ट करतो. फर्स्ट पॉईंट, प्रिन्सिपल ऑफ डिसिजन मेकिंग, डिव्हिजन ऑफ वर्क. प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन वर्कमध्ये काय होते की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कॅपेबिलिटीज अनुसार त्याला कोणतं काम जमते. ठीक आहे, याच्यानुसार त्याला काम वाटून दिलं जाते. ठीक आहे, अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल द वर्क इज डिवायडेड इंटू डिफरंट काइंड सच एज टेक्निकल, फायनान्शियल, कॉमर्शियल, सिक्युरिटी ऑप्शन्स, अकाउंटिंग अँड मॅनेजरियल. असा वर्क जे आहे, काम जे आहे ते असं डिवाईड केलं जाते, टेक्निकल, फायनान्शियल, कमर्शियल, सिक्युरिटी ऑप्शन्स. ठीक आहे, इट इज असाइन टू एम्प्लॉईज पर देअर क्वालिटीज. हे एम्प्लॉईला दिले जाते त्याच्या क्वालिटीजच्या अनुसार. इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग इफिशियन्सी अँड एक्सपर्टीज ऑफ एम्प्लॉईज विच अल्टिमेटली टर्न्स इन टू एक्सपेक्टेड प्रोडक्टिव्हिटी लेवल. याच्यामुळे एम्प्लॉईजची इफिशियन्सी वाढणार. ठीक आहे, क्षमता वाढणार. आणि एक्सपर्टीज म्हणजे हां ठीक आहे, त्यांना एक पर्टिक्युलर काम दिलं तर एका पर्टिक्युलर काममध्ये काम करण्यामुळे त्यांची त्या गोष्टीबद्दल नॉलेज वाढणार, एक्सपर्टीज वाढणार. ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. ऑथॉरिटी इज द राईट टू टेक डिसिजन. ऑथॉरिटी जे आहे त्यांच्यापाशी डिसिजन घेण्याचे फुल राईट्स आहे, फुल अधिकार आहे. ठीक आहे, इट्स नेसेसरी टू गेट द थिंग्स डन ॲप्रोप्रिएटली फ्रॉम सबऑर्डिनेट्स. ठीक आहे, तुमचे ज्युनियर सबऑर्डिनेट म्हणजे तुमच्या खाली काम करणारे, ठीक आहे, त्यांच्याकडून बराबर काम करून घेणं हे तुमची जबाबदारी आहे किंवा हे गरजेचं आहे. ठीक आहे, अथॉरिटी ऑलवेज कम्स विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. ऑथॉरिटी नेहमी रिस्पॉन्सिबिलिटीसोबत येते. ठीक आहे, असं नाही की तुम्ही ऑथॉरिटीचे पार्ट आहे, तुमच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटीज नाही, तुमच्याकडे कामच नाही. ठीक आहे, ऑथॉरिटी नेहमी रिस्पॉन्सिबिलिटी सोबत येते. इफ द मॅनेजर इज गिवन द ऑथॉरिटी टू कम्प्लीट ए टास्क विथ इन ए गिवन टाईम. जर मॅनेजरनं तुम्हाला एक टास्क दिला, ठीक आहे, पण तुम्ही जे टास्क कंप्लीट एका गिवन टाईममध्ये ते टास्क कंप्लीट नाही करू शकत, ही शुड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल. वर्कर जे आहे ते रिस्पॉन्सिबल राहीन इफ ही डज नॉट कंप्लीट द वर्क इन गिवन टाईम. त्यांनी काम गिवन टाईममध्ये दिलेल्या टाईममध्ये नाही केलं तर
मॅनेजर शुड हॅव प्रॉपर ऑथॉरिटी टू टेक मॅनेजरियल डिसिजन ऑन हिज ओन इन रिस्पेक्ट टू द गोल. मग मॅनेजर जे आहे कंपनीच्या गोलच्या अनुसार, कंपनीचे जे टार्गेट आहे त्याच्या अनुसार डिसिजन घेऊ शकतो की बाई हे काढून टाकायचं का करायचं. ठीक आहे. प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन अकॉर्डिंग टू फेलच्या अनुसार डिसिप्लिन इज द मोस्ट इसेन्शियल थिंग इन द ऑर्गनायझेशन. डिसिप्लिन जे आहे ते बहुत इम्पॉर्टंट गोष्ट आहे ऑर्गनायझेशनसाठी, कंपनीसाठी. एम्प्लॉईज मस्ट ओबे अँड रिस्पेक्ट द रूल्स दॅट गव्हर्न द ऑर्गनायझेशन. ना एम्प्लॉईनं जे आहे प्रत्येक रूल आणि डिसिप्लिन जे बी रेग्युलेशन्स आहे ते फॉलो करायला पाहिजे ऑर्गनायझेशनच्या. डिसिप्लिन हेल्प्स टू अचीव द गोल इन द ऑर्गनायझेशन. आणि तुमच्या ऑर्गनायझेशनचा जो बी टार्गेट आहे ते कशामुळे पूर्ण होणार? डिसिप्लिनमुळे. ठीक आहे. गुड डिसिप्लिन इज द रिझल्ट ऑफ इफेक्टिव्ह लिडरशिप. चांगलं डिसिजन जे आहे, चांगल्या इफेक्टिव्ह लिडरशिपची ओळख आहे. ठीक आहे. तुमचं डिसिप्लिन कसं आहे हे तुमच्या लिडरशिपवरून दाखवते. देअर मस्ट बी क्लिअर अंडरस्टँडिंग बिटवीन द मॅनेजमेंट अँड वर्कर्स रिगार्डिंग द ऑर्गनायझेशन रूल्स. आता समज असलं पाहिजे की हा भाई हे मी मॅनेजमेंट आहे आणि हे वर्कर आहे, आम्ही दोघांनी एकमेकाला समजलं पाहिजे. ठीक आहे. रिगार्डिंग द ऑर्गनायझेशनच्या रूलच्या अनुसार बेसिक डिसिप्लिन शुड बी ऑब्झर्व ॲट ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. आणि हे जे साधी डिसिप्लिन आहे शुड बी ऑब्झर्व ॲट ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. ऑब्झर्व केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे ह्या डिसिप्लिन्सकडं सगळ्या प्रकारच्या मॅनेजमेंटनं. प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड. ईच मेंबर ऑफ ऑर्गनायझेशनच्या एका मेंबरनी शुड रिसीव्ह ऑर्डर्स फ्रॉम ओनली वन सुपीरियर. ऑर्डर्स तुम्हाला फक्त एकच सुपीरियरकडून मिळणार. ठीक आहे. दिस प्रिन्सिपल हेल्प्स इन मॅनेजिंग कॉन्फ्लिक्ट अँड सॉल्विंग डिस्प्यूट अमंग पीपल इन ऑर्गनायझेशन. आता ऑर्गनायझेशनमधले जे लोक आहे, ठीक आहे, याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट, याच्यामध्ये झगडे गिगडे होते, ठीक आहे, प्रॉब्लेम्स होते, इट ऑल्सो ते सॉल्व करायसाठी हेल्प करणार. ठीक आहे. इट ऑल्सो हेल्प्स इन अवॉइडिंग कन्फ्युजन्स. आणि कन्फ्युजन पण कमी होणार, कारण की कोणी पण एकच सुपिरियर ऑर्डर देणार, जर 3-4 सुपिरियर ऑर्डर देणार, हे बघा इथं एकच सुपिरियर 3 लोकांना ऑर्डर देत आहे, तर अंडरस्टँडिंग, कारण की तिन्ही लोकांना एकच ऑर्डर मिळत आहे, तर कन्फ्युजन, नो कन्फ्युजन. ठीक आहे. आणि ते 2 जे सुपिरियर आहे, ठीक आहे, ते ऑर्डर देत आहे, त्यांनी कन्फ्युजन होणार की मी कोणाचा ऑर्डर ऐकू. ठीक आहे. अशा प्रकारे receive command from more than one authority. If an employee receives more commands from more than one authority, एम्प्लॉईला जर एका ऑथॉरिटीपेक्षा जास्त ऑथॉरिटीनं कमांड दिली, ही विल बी गेट कन्फ्यूज अँड विल नॉट बी एबल टू टेक डिसिजन अबाउट हुज ऑर्डर शुड बी फॉलो. मग तो बी कन्फ्यूज होता की कोणाची ऑर्डर मी फॉलो करू. दिस इज रॉंग अप्रोच, इज रॉंग अप्रोच आहे. ठीक आहे. जसं मी सांगितलं. प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन. युनिटी ऑफ डायरेक्शन. दिस प्रिन्सिपल स्टेट्स that there should be one head and one plan in every organization. हे प्रिन्सिपल दाखवते, हे सिद्धांत दाखवते की ऑर्गनायझेशनमध्ये शुड बी वन हेड वन प्लॅन. एक डोकं असलं पाहिजे आणि एकच प्लॅन असलं पाहिजे, म्हणजे एकच सुपिरियर राहील, तो त्याच्या प्लॅनच्यानुसार पूर्ण लोक काम करण. इच ग्रुप इन द ऑर्गनायझेशन शुड हॅव द सेम ऑब्जेक्टिव्ह अँड द ग्रुप शुड बी डायरेक्टेड बाय वन मॅनेजर युजिंग वन सिंगल प्लॅन. त्याचा जो प्लॅन आहे त्याच्यानुसारच पूर्ण ऑर्गनायझेशन जो ग्रुप आहे तो काम करा. ठीक आहे. प्रिन्सिपल ऑफ सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट. According to this principle, the interest of an individual must be given less importance than the interest of the organization. ह्या प्रिन्सिपलच्या अनुसार जे एका व्यक्तीचा जो इंटरेस्ट आहे याला कमी इम्पॉर्टन्स दिलं जाईल, याच्यावर कमी लक्ष दिलं जाईल ऑर्गनायझेशनच्या इम्पॉर्टन्स, कारण की ऑर्गनायझेशन मोठी आहे. ठीक आहे. वाईल टेकिंग डिसिजन इन द ऑर्गनायझेशन, द मॅनेजर शुड ऑलवेज कन्सिडर द इंटरेस्ट ऑफ द होल ग्रुप रादर दॅन द इंटरेस्ट ऑफ ए सिंगल एम्प्लॉय. मॅनेजरना एका सिंगल एम्प्लॉईच्या इंटरेस्टवर लक्ष देणं सोडून पूर्ण ऑर्गनायझेशनचं जे इंटरेस्ट आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. सिमिलरली द एम्प्लॉय शुड प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन फर्स्ट अँड हिज पर्सनल इंटरेस्ट शुड बी सबऑर्डिनेटेड. त्याचा एम्प्लॉईचा पर्सनल इंटरेस्ट जो आहे याच्यामध्ये एम्प्लॉईला इंटरेस्ट आहे, ठीक आहे, की हा पैकी याच्यामध्ये कंपनी प्रोग्रेस केली पाहिजे, पण नाही, ऑर्गनायझेशनच्या ऑर्गनायझेशनला जे बरोबर वाटत आहे त्याच्यासमोर
एम्प्लॉईचे इंटरेस्ट सबऑर्डिनेटेड केले जाते. ठीक आहे. लहान आकडा येते. फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल नाही प्रिन्सिपल ऑफ सेंट्रलायझेशन. इन सेंट्रलायझेशन रेफर्स टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर्स अँड ऑथॉरिटी. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन सेंटरमध्ये आता सगळं पॉवर्स अँड ऑथॉरिटी आहे ती सेंटरमध्ये एका जागेवर आलं आहे. इन सम ऑर्गनायझेशन दिस पॉवर इज वेस्टेड इन वन हँड और फ्यू हँड. की काही ऑर्गनायझेशनमध्ये हे पॉवर जे आहे वेस्टेड केलं जाते एका हात किंवा 3-4 लोकल पॉवर दिले जाते. पण सेंट्रलायझेशनमध्ये सगळे पॉवर एकाच जागेवर येते सेंटरमध्ये. ठीक आहे. एका व्यक्तीपाशी. दिस सिच्युएशन ऑकर इन स्मॉल ऑर्गनायझेशन बट इफ द साईज ऑफ ऑर्गनायझेशन इज लार्ज देन देर इज डिसेंट्रलायझेशन ऑफ द पॉवर ऑफ ऑथॉरिटी. मग जे जर मोठे ऑर्गनायझेशन असेल ते तिथं डिसेंट्रलायझेशन होते. म्हणजे पॉवर जे आहे 3-4 लोकांपाशी दिल्या जाते त्याला डिसेंट्रलायझेशन म्हणते. ठीक आहे. According to these principles, there must be a proper balance between centralization and decentralization in the organization. ह्या सिद्धांतानुसार सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशनमध्ये प्रॉपर बराबर बॅलन्स असला पाहिजे. ठीक आहे. बराबर बॅलन्स असला पाहिजे. दिस इज टू बी डन अकॉर्डिंग टू द साईज ऑफ ऑर्गनायझेशन, नेचर ऑफ द ॲक्टिव्हिटी. हे जे आहे ऑर्गनायझेशनच्या साईज पाहून ऑर्गनायझेशन किती मोठी आहे ते का स्टेट लेवलची ऑर्गनायझेशन आहे की डिस्ट्रिक्ट लेवलचीच ऑर्गनायझेशन याची साईज अँड नेचर पाहून मॅच केलं. प्रिन्सिपल ऑफ रिम्युनरेशन. Appropriate remuneration to staff or employees is the principle to keep them satisfied financially as well as retain them for long span of time within द ऑर्गनायझेशन. रिम्युनरेशन म्हणजे तुम्ही एम्प्लॉयमेंटला त्यांच्या गरजेनुसार पैसा ज्या रिम्युनरेशन म्हणजे कंपनी प्रॉफिट झालं त्याच्यावर प्रॉफिट येणारा बोनस टाईप. ठीक आहे. सॅटिस्फाईड फायनान्शियली ज्याने एम्प्लॉई जे आहे फायनान्शियली सॅटिस्फाय झालं पाहिजे. ठीक आहे. ॲज वेल ॲज रिटेन देम फॉर लॉंग स्पॅन ऑफ टाईम विदिन द ऑर्गनायझेशन. आणि तुम्हाला त्यांना लॉंग स्पॅन लंब्या टाईमसाठी कंपनीमध्ये असं नाही असं राहतं ना की तुम्हाला एक एम्प्लॉय हायर करत आहे. ठीक आहे. तर त्याला 1 वर्षासाठी नाही ठेवत कोणी, त्याला 15-20 वर्षासाठी ठेवते. ठीक आहे. द फेअर रिम्युनरेशन एफेक्ट्स ऑन द प्रोडक्टिव्हिटी अँड इफिशियन्सी लेवल इन टोटल. जर तुम्ही बरोबर पैसा द्याल एम्प्लॉयला. ठीक आहे. तर ते जे आहे प्रोडक्टिव्हिटी अँड इफिशियन्सी लेवलमध्ये पण फरक पडणार. कारण की एम्प्लॉई पैसे त्यांची सॅटिस्फाय त्यांची नीड जर पूर्ण झाली तर ते पण तुमच्यासाठी बेटर प्रकारे वर्क करू शकतात. द रिम्युनरेशन शुड बी फिक्स्ड बाय टेकिंग इन टू कन्सिडरेशन द स्किल, एक्सपर्टाईज, नॉलेज, टेनर, कॉस्ट ऑफ लिव्हिंग, मार्केट ट्रेंड. हे जे रिम्युनरेशन हे जे तुम्ही पेमेंट करत एम्प्लॉयला हे त्याच्या एक्सपर्टीज त्याच्या वर्कवर डिपेंड असते. ठीक आहे. भाई ह्या बहुत सही वर्क करते. ठीक आहे. ह्याला थोडंसं जास्त पेमेंट असला पाहिजे. प्रिन्सिपल ऑफ स्कॅलर चेन सही चीज़ है. स्कॅलर चेन मीन्स द हायरार्की ऑफ अथॉरिटी फ्रॉम द टॉप लेवल टू द लोअर लेवल फॉर द पर्पज ऑफ कम्युनिकेशन. ठीक आहे. की याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे हायरार्की म्हणजे लेवल. ठीक आहे ना. भाई लोअर लेवल टू अप्पर लेवल. जसं का हे लोअर लेवल आहे, डी लोअर लेवल आहे. डी जे आहे डी जे आहे लोअर लेवल आहे. सी जे आहे ती थोडीशी अप्पर लेवल आहे. बी थोडीशी अप्पर लेवल आहे आणि ए सर्वात अप्पर लेवल आहे. ठीक आहे. असं म्हणजे लेवल टाईप आहे. ठीक आहे. हे जे पूर्ण अशी चेन आहे याला स्कॅलेक्शनमध्ये. पण जेव्हा अशी क्रिटिकल सिच्युएशन येते, डिफिकल्ट सिच्युएशन येते ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन फास्ट करणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे कम्युनिकेशन लोअर लेवल टू डायरेक्ट डीपासून डायरेक्ट जीवर जातात. ठीक आहे ना. डायरेक्ट जीवर कम्युनिकेशन करते. त्याच्याने टाईम रिक्वायरमेंट बी कमी लागते. ठीक आहे. ओके. दिस हेल्प टू इन्श्युअर द ऑर्डरली फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन. याच्यामध्ये मदत मिळते की बरोबर ऑर्डर वाईज ज्या प्रकारे सेटअप आहे सिस्टम आहे त्याच्या थ्रू कम्युनिकेशन पास होते.
ऑर्गनायझेशन यूज टू फ्रेम लार्ज स्केलर चेन विच इज टाइम कन्झ्युमिंग. और ना ऑर्गनायझेशनला जे फ्रेम करते ते बनवते लार्ज स्केलर चेन बनवते ज्याच्यामुळे टाईम जास्त खाते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता एक्झाम्पल मी समजून सांगतो. जनरल मॅनेजर आहे. जनरल मॅनेजर जे आहे ते पहिले फंक्शनल मॅनेजरला एक्सप्लेन करा. ठीक आहे. जनरल मॅनेजर जे आहे जनरल मॅनेजर फंक्शनल मॅनेजरला इन्फॉर्म करा. देन फंक्शनल मॅनेजर विल पास इट टू सुपरवायझरला सांगा. ठीक आहे. द सुपरवायझर विल इन्फॉर्म टू फोरमॅन अँड सो ऑन अकॉर्डिंग टू लेवल ऑफ ऑथॉरिटी. ना अशा प्रकारे ऑथॉरिटीची लेवल जे आहे किती वरपर्यंत आहे. ठीक आहे. अजून याच्यावर कोणत्या पोस्ट आहेत त्याच्या वाईज चालेल. पण फॉर अवॉइडिंग दिस लॉंगर चेन अँड टू मेक स्पीडी डिसिजन क्रॉस कम्युनिकेशन और डायरेक्ट कम्युनिकेशन इज फॉलोड बाय वेरियस ऑर्गनायझेशन विच इज नोन ॲज गँग प्लॅन. पोस्टचे सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये टाईम कमी एकदम क्विक सिच्युएशन येऊन जाते ना, इमर्जन्सी सिच्युएशन, त्याच्यामध्ये गँग प्लॅन वापरले जाते. त्याच्यामध्ये काय होते की डीपासून जीपर्यंत जे कन्व्हर्सेशन आहे डायरेक्ट केलं जाते. ठीक आहे. बट टू अवॉइड डिलेवर इन इमर्जन्सी सिच्युएशन देर विल बी डायरेक्ट कम्युनिकेशन. इट इज टर्म्ड ॲज गँग प्लॅन. पाय डीपासून डायरेक्ट जी, नाही तर स्कॅलर चेनमध्ये डी सी बी ए याच्यामध्ये कन्व्हर्सेशन होते, कम्युनिकेशन होते. ठीक आहे. मग ते असेच डी सीला इन्फॉर्मेशन सेंड करते, सी बीला इन्फॉर्मेशन सेंड करते, बी एला इन्फॉर्मेशन सेंड करते, आणि ए ईला इन्फॉर्मेशन सेंड करते, आणि ई एफला इन्फॉर्मेशन सेंड करते, आणि एफ जीला इन्फॉर्मेशन सेंड करते. ठीक आहे ना. अशा प्रकारे प्रिन्सिपल ऑफ ऑर्डरचा प्रिन्सिपल, ऑर्डरचे सिद्धांत. दिस प्रिन्सिपल इज बेस्ड ऑन ए प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन स्पेस. आता हे प्रिन्सिपल कायच्यावर बेस्ड आहे की प्लेस फॉर एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्टीसाठी जागा असली पाहिजे ना, प्रत्येक गोष्ट त्या जागेत असली पाहिजे. एव्हरीथिंग इन इट्स प्लेस, त्या जागेत प्रत्येक गोष्ट असली पाहिजे. ह्युमन रिसोर्सेस अँड मटेरियल शुड बी इन द राईट प्लेस ॲट द राईट टाईम फॉर मॅक्सिमम एफिशियन्सी. बराबर क्षमतेसाठी, बराबर प्रॉफिटसाठी, बराबर कशाबीसाठी पण प्रत्येक ह्युमन रिसोर्सेसचे जे बी मटेरियल्स आहे, ठीक आहे, ते बराबर टाईमवर बराबर जागेवर असले पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. ह्युमन रिसोर्सेस शुड बी प्लेस ॲट राईट प्लेस ऑन अ राईट जॉब. प्रत्येक गोष्ट बराबर जागेवर असली पाहिजे, बराबर टाईमावर. द प्रिन्सिपल फोकसेस ऑन द प्रॉपर युटिलायझेशन ऑफ फिजिकल अँड ह्युमन रिसोर्सेस. जे सिद्धांत आहे हे प्रिन्सिपल ऑफ ऑर्डरचे जे सिद्धांत आहे ते त्याच्यावर फोकस करते ऑन द प्रॉपर युटिलायझेशन, बराबर वापर ऑफ फिजिकल अँड ह्युमन रिसोर्सेस. फिजिकल आहे आणि ह्युमन रिसोर्सेसचे, ठीक आहे, बराबर वापर. प्रिन्सिपल ऑफ इक्विटीचे जे प्रिन्सिपल आहे. मॅनेजमेंट शुड बी फेअर ॲज वेल ॲज फ्रेंडली टू द सबऑर्डिनेट. मॅनेजमेंट जे आहे फेअर म्हणजे खरे, ठीक आहे, आणि फ्रेंडली सबऑर्डिनेटसोबत राहते. सबऑर्डिनेटमध्ये ज्युनियर, ठीक आहे, त्याच्या खाली काम करणारे, ठीक आहे, व्हाईल त्याच्यासोबत फ्रेंडली राहते. ठीक आहे. व्हाईल डिवायडिंग द वर्क, डेलिगेटिंग द ऑथॉरिटी, डिसाइडिंग द मॉनिटरी टर्म्स. काम वाटताना आणि मॉनिटरी टर्म्समध्ये पण की हा बाई काम वाटले तर मग याला अशा प्रकारे पेमेंट, याच्याबद्दल हे फ्रेंडली होऊन डिसिजन घेते. देअर शुड नॉट बी एनी डिस्क्रिमिनेशन बिटवीन द एम्प्लॉईज. ते एम्प्लॉईमध्ये काही भेदभाव नाही करत. इट इज ऑल्सो सजेस्टेड दॅट द रिम्युनरेशन शुड नॉट डिपेंड अपॉन द डिपार्टमेंट बट ॲट द लेवल ऑन विच सबऑर्डिनेट्स आर वर्किंग. पहा, रिम्युनरेशन जे आहे ते डिपेंड ऑन डिपार्टमेंटवर डिपेंड नाही करत. ठीक आहे. हे डिपेंड करते लेवल, की कोणत्या लेवलवर तो व्यक्ती काम करत आहे हे पाहून त्याला पेमेंट केल्या जाते. हा बाई हा अलग डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे, पण हा अलग डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे, पण ह्या दोघांची लेवल तर सेमच आहे, त्याला पेमेंट पण सेम मिळणार. ठीक आहे. पण त्याची जर लेवल मोठी आहे तर त्याला पेमेंट जास्त मिळणार. ते एम्प्लॉईज वर्किंग ऑन द सेम लेवल बट इन डिफरंट डिपार्टमेंट शुड बी पेड सेम वेज. सेम लेवलवर काम करत आहे पण डिफरंट डिपार्टमेंटमध्ये काम आहे, त्याला वेजेस मजुरी आहे
हे जे पेमेंट आहे ते सेमच मिळणार. दिस इक्विटी विल हेल्प इन अवॉइडिंग कॉन्फ्लिक्ट इन द ऑर्गनायझेशन. आणि याच्यामुळे ऑर्गनायझेशनमध्ये जे पण कॉन्फ्लिक्ट दंगेगिंगे होईल ते अवॉइड होईल. ठीक आहे. प्रिन्सिपल ऑफ स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअरची स्टॅबिलिटी ॲट द टाईम ऑफ रिक्रुटमेंट ऑफ एम्प्लॉईला काम देण्याच्या टाईमला. ठीक आहे. द मॅनेजमेंट शुड अश्युअर देम अबाउट स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर और जॉब सिक्युरिटी. मॅनेजमेंट अश्युअर करतं की हां भाई हा स्टेबल असला पाहिजे कंपनीमध्ये खूप वर्षापर्यंत, कारण की एक्सपर्टीज वाढते ना. दे इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन क्रिएटिंग सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस अमॉंग द एम्प्लॉईज. की याच्यामुळे काय होते की एका व्यक्तीने, एका एम्प्लॉईने कंपनीमध्ये 10-15 वर्ष काम केलं, स्टेबल असलं, 10 वर्ष जरी काम केलं तर त्याच्यामध्ये कंपनीबद्दल आपुलकीपणा येते. ठीक आहे. एम्प्लॉईजबद्दल. ठीक आहे. इनसिक्युरिटी इन जॉब ऑलवेज affect the efficiency of employees adversely. Various job security minimize employee turnover ratio. हां भाई, इन्सिक्युरिटी म्हणजे कम्फर्टेबल फील नाही करत जेव्हा एम्प्लॉई, तर मग ते इफिशियन्सी ऑफ एम्प्लॉईच्या क्षमतेवर पण फरक पडते. कंटिन्युअसली व्हेरियस जॉब सिक्युरिटी, खूपसे असे जॉब सिक्युरिटी आहे. मिनिमाइज एम्प्लॉई टर्नओव्हर रेशो, ते एम्प्लॉईच्या टर्नओव्हरचे रेशो जे आहे, जी किंमत आहे ते कमी करून टाकतो. प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. आता भाई लास्ट सेकंड आपला चालू आहे प्रिन्सिपल सिद्धांत, तो आहे प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. इनिशिएटिव्ह रेफर्स टू व्हॉलंटरिंग टू डू द वर्क इन अन इनोव्हेटिव्ह वे. आता प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्हमध्ये सांगितलं जाते, व्हॉलंटरिंग केलं जाते टू डू द वर्क, की तुम्ही काम करा पण इनोव्हेटिव्ह वेमध्ये करा, किंवा नवीन प्रकारे करा. आतापर्यंत स्वप्न असंच केलं, पण आता तुम्ही नवीन कसे करा. ठीक आहे. द फ्रीडम टू थिंक अँड वर्क ऑन न्यू आयडियाज एनकरेजेस एम्प्लॉईज टू टेक इनिशिएटिव्ह व्हाईल वर्किंग ऑन गिवन टास्क. हवे एम्प्लॉईला जे आहे फ्रीडम दिलं, भाई तुम्ही विचार करा, तुम्ही तुमचं डोकं चालवा आणि वर्क करा. याच्यामध्ये काय होईल, एम्प्लॉई डोकं लावून. ठीक आहे. त्याच्यामुळे एम्प्लॉईला इनकरेजमेंट मिळेल, भाई ही कंपनी बहुत चांगली आहे की. ठीक आहे. एम्प्लॉईज टू टेक इनिशिएटिव्ह व्हाईल वर्किंग ऑन गिवन टास्क, कॉन्फिडन्स येते. ठीक आहे. दिस इनिशिएटिव्ह शुड बी वेलकम बाय द मॅनेजर इन्क्लुडिंग थ्रू डिस्कशन ऑन दोज न्यू आयडियाज. हे इनिशिएटिव्ह की ठीक आहे भाई, एम्प्लॉईजला पाहिजे आयडिया आहे आणि ते मॅनेजरला सांगल्यानंतर एम्प्लॉईची जी आहे क्षमता बी वाढणं, नवीनता बी येईन. ठीक आहे. डिस्कस करून डिसिजन घेता आयडियाचा. इट ऑल्सो हेल्प्स इन क्रिएटिंग हेल्दी ऑर्गनायझेशनल कल्चर. आणि याच्यामुळे कंपनीमध्ये हसतं खेळतं हेल्दी पण म्हणा, हेल्दी म्हणजे हसतं खेळतं ऑर्गनायझेशनल कल्चर. ठीक आहे. प्रिन्सिपल ऑफ एस्पिरिट दे कॉर्प्स. श्वास घेऊन घेतो थोडासा. प्रिन्सिपल ऑफ एस्पिरिट दे कॉर्प्स. एस्पिरिट दे कॉर्प्स म्हणजे युनिटी इज स्ट्रेंथ. एस्पिरिट दे कॉर्प्स म्हणजे युनिटी इज स्ट्रेंथ, टीमवर्क. हेनरी फेयल हॅज गिवन एम्फेसिस ऑन टीमवर्क. हेनरी फेयल कोण आहे? फादर ऑफ मॉडर्न मेथड, फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. ठीक आहे. हेनरी फेयल हॅज गिवन एम्फेसिस ऑन टीमवर्क. हे जे आहे टीमवर्कवर जास्त भर देते. ठीक आहे. एस्पिरिट दे कॉर्प्स मीन युनियन इज स्ट्रेंथ. ठीक आहे. एकता में ही ताकद है. रनिंग एनी ऑर्गनायझेशन, कोणती बी ऑर्गनायझेशन रन करायसाठी इथे ग्रुप ॲक्टिव्हिटी अँड ह्युमन रिसोर्सेस आर द व्हॅल्युएबल ॲसेट ऑफ ऑर्गनायझेशन. तुम्ही ग्रुपमध्ये काम केलं पाहिजे आणि ह्युमन रिसोर्स मॅनपॉवर जे आहे व्हेरी इम्पॉर्टंट ॲसेट आहे. ठीक आहे. ऑर्गनायझेशनसाठी. इफ ऑल एम्प्लॉईज, प्रत्येक एम्प्लॉई आर वर्किंग ॲज अ युनियन अँड विथ म्युच्युअल ट्रस्ट, आणि प्रत्येक एम्प्लॉई जे आहे ते ॲज युनियन एकतानं काम करते आहे ना, एकामेकावर म्युच्युअल ट्रस्ट, भरोसा, विश्वास ठेवून काम करतात. द डिफिकल्टीज कॅन बी सॉल्व क्विकली. आणि जे बी प्रॉब्लेम्स आहे, ठीक आहे, ते एकदम क्विकली सॉल्व होऊन जाईल. ठीक आहे. देअरफॉर ॲज अ लीडर, त्याच्यामुळे एका लीडर असल्यामुळे मॅनेजर शुड क्रिएट ए स्पिरिट ऑफ टीमवर्क. मॅनेजरनं टीमवर्क, ठीक आहे, एकतामध्ये काम करण्याची स्पिरिट तयार केली पाहिजे. अँड अंडरस्टँडिंग अमॉंग एम्प्लॉईज टू अचीव ऑर्गनायझेशनल गोल इझिली. आणि एम्प्लॉईमध्ये अंडरस्टँडिंग, की हां भाई तू मला समज, मी तुला समजतो, अंडरस्टँडिंग
एम्प्लॉईजमध्ये टू अचीव ऑर्गनायझेशनल गोल इझिली. अबू 14 वर्ल्डचे 14 जे प्रिन्सिपल ऑफ हेनरी फ्योल, फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंटचे जे मॉडर्न मॅनेजमेंट आहे, ठीक आहे, तो ऑर्गनायझेशन इफिशियंटली अँड इफेक्टिव्हली. हे जे आहे ऑर्गनायझेशनला बराबर प्रकारे इफेक्टिव्हली काम करण्यासाठी क्षमतेनुसार हेल्प करते. देअर आर ऑल्सो सपोर्टिव्ह टू फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. फंक्शन ऑफ मॅनेजमेंट जे सपोर्टिव्ह आहे, जे सपोर्ट करते. दिस प्रिन्सिपल आर व्हेरी लॉजिकल अँड देअरफॉर आर ॲप्लिकेबल टू इन मॉडर्न मॅनेजमेंट एरा. हे प्रिन्सिपल जे आहे लॉजिकल आहे, ठीक आहे ना, असे काही बी फालतू गिलतू प्रिन्सिपल नाही आहे, ठीक आहे. हे लॉजिकल आहे, हे तुम्ही काही विचार करू शकता या प्रिन्सिपलबद्दल. टू अचीव ऑर्गनायझेशनल गोल इझिली. ऑर्गनायझेशनचा गोल जे टार्गेट आहे ते इझिली सहजपणे अचीव करू शकतो, प्राप्त करू शकतो, ठीक आहे, मॉडर्न एरामध्ये. तर ठीक आहे, जेव्हा मी स्टार्ट केलं तर तेव्हा मला वाटलं होतं की हे जे फर्स्ट चॅप्टर आहे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, तर हा चॅप्टर जो आहे याचे 4 पार्ट्स बनणार, पण मी याचे 3च पार्ट बनणार आहे, ठीक आहे. हा पूर्ण पार्ट बघून घ्या ना, याच्या अगोदरचा पण पार्ट बघून घ्या, कारण की खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता फ्रेडरिक विन्स्लो टेलर्स सायंटिफिक मॅनेजमेंट जे आहे, ठीक आहे, फादर ऑफ सायंटिफिक मेथड मॅनेजमेंट, फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट, हे कोण आहे? फ्रेडरिक विन्स्लो टेलर, ठीक आहे. हे आपण थर्ड पार्टमध्ये बघणार आहे. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण की ये लड़का बहुत मेहनत कर रहा है, ठीक आहे. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. मग नेक्स्ट काही 1-2 दिवसात मी अपलोड करतो. आणि मी प्लेलिस्ट बनवत आहे की ज्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनचे सगळे पार्ट येऊन जाणार, ठीक आहे. आणि SP, अकाउंट्स, इकॉनॉमिक, हे सगळे जे पण सब्जेक्ट आहे, मी हे सगळे सब्जेक्टचे सगळे लेक्चर जे आहे ते कंप्लीट घेणार आहे. तर त्याच्यामुळे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला मिळत राहणार माझे पुढचे येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन. थँक्यू, बाय.